नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत शोभायात्रा काढून करण्यात आलं. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीनं नवीन वर्षाचं स्वागत शोभायात्रा काढून करण्यात आलं. सारसबागेपासून या शोभायात्रेला सुरुवात झाली, तर याचा समारोप शनिवारवाड्यावर करण्यात आला. या शोभायात्रेदरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून या शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवण्याच्या संदेशाबरोबरच स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा संदेश या शोभायात्रेतून देण्यात आला. संभाजी महाराजांवर 3D पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्ताने सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी शिवतेज संभाजी हे 3D चित्र चरित्राचे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकात संभाजी महाराजांच्या जीवनातील 53 प्रसंग 55 चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सदाशिव शिवदे, माजी खासदार प्रदीप रावत, प्राचार्य संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकासंबंधीची माहिती दिली. लवकरच पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सृजन महाविद्यालयातील 50हून अधिक विद्यार्थ्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगावर काढलेल्या चित्रांचे हे पुस्तक आहे. त्याला 3D इफेक्ट देण्यात आले आहेत. या पुस्तकात संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाची ऐतिहासिक सत्यता पूर्ण पुराव्यांच्या आधारे जपण्यात आली असल्याचे रासकर यांनी यावेळी सांगितले. पुस्तकात त्यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित प्रत्येक चित्राला काव्यात्मक वर्णन आणि गोष्टीचे रूप देण्यात आले आहे. याबाबत रासकर म्हणाले, हे पुस्तक तयार करण्यासाठी 6 महिने लागले. हे पुस्तक 3D चष्म्यातून वाचता येईल. विद्यार्थ्यांनी सर्व चित्रे तयार केली असून त्यांना सुधांशू सक्सेना, अमल रायबोर्डे यांनी मार्गदर्शन केले आहे. या 100 पानांच्या पुस्तकासाठी 3D स्टेरिओस्कोपिक प्रणाली वापरली आहे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. संविधान प्रणित राष्ट्रवादच देशाला विकासाच्या दिशेने नेणार असल्याचे संभाजी भगत यांनी सांगितले. महामानवांच्या प्रतीकांबद्दल समाजात घालमेल सुरू असल्यानेच त्यांच्या विचारांचा विकास होऊ शकलेला नाही. उजव्या डाव्यांचे बाबासाहेब, जय भीम म्हणणाऱ्यांचे बाबासाहेब अशी विभागणी झाली आहे. महामानवांपर्यंतची उंची गाठता आली नाही की त्यांना आपल्या पद्धतीने आपल्या ब्रँडचे बनवले जात आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या विचारांचे झाले असल्याची टीका करीत लोकशाहीर संभाजी भगत यांनी आजचा राष्ट्रवाद सिद्ध करण्याच्या घातलेल्या अराजकतेमध्ये बाबासाहेबांचा संविधान प्रणित राष्ट्रवादच देशाला विकासाच्या दिशेने नेणारा असल्याचे सांगितले. गाव वस्तीत परिवर्तनाची गाणी गाणारे लोकशाहीर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाट्यापासून ते ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या कोर्टच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेल्या लोकशाहीर संभाजी भगत आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमोल देवळेकर यांची निर्मिती असलेल्या हिंदी इंग्रजीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिमान गीताचे प्रकाशन दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या हस्ते होणार आहे.
डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते दिल्ली प्रेस क्लबमध्ये 9 एप्रिल रोजी 11 वाजता देशाच्या चळवळीतील निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण होणार आहे। या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। भगत म्हणाले, सध्या सांस्कृतिक गुन्हेगारी हा मोठा गंभीर प्रश्न होत चालला आहे। माणूस संपत नसेल तर स्वीकारून मारला जात आहे। मूल्यव्यवस्थेचे इंजेक्शन देऊन आपल्या ब्रँडचे त्यांना बनवले जात आहे। प्रत्येकांना पुतळ्यात बंद केले जात असून तत्त्वज्ञानाला हरताळ फासण्याचे काम होत आहे। ही एक प्रकारे सांस्कृतिक गुन्हेगारीच आहे, जी कुठे सिद्ध होत नाही आणि कोणाला शिक्षाही होऊ शकत नाही। शिवाजी महाराजांकडे पाहायचे देखील आज भय वाटते। त्यासाठीच शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक करावे लागले। संविधान हाच भारतीयांचा DNA असल्याने त्यात कोणी मोडतोड केली तर विकार आणि विकृती तयार होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुणाईपुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे। घटनेच्या मार्गदर्शक तत्वातून सांगितलेले सहजीवन आज महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर अमोल देवळेकर यांनी सांगितले। या 125व्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण ब्ल्यू नेशन नावाचा एक व्हिडिओ लॉन्च करतो आहे। या व्हिडिओमध्ये बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित असं एक गाणं जे डॉक्टर अमोल देवळेकर म्हणजे मी लिहिलं आहे आणि लोकशाहीर संभाजी भगत ज्यांचा गेला सिनेमा कोर्ट हा ऑस्करपर्यंत पोचला आणि त्यांचं दमदार म्युझिक या ब्ल्यू नेशन या व्हिडिओला लाभलं आहे। आणि या गाण्यातून आपण बाबासाहेबांना अपेक्षित असणारा राष्ट्रवाद आणि आपण जेव्हा जय भीम म्हणतो त्या जय भीम या शब्दाच्या मागे काय अभिव्यक्ती आहे त्या अभिव्यक्तीचा उलगडा करायचा प्रयत्न करणार आहोत। ब्ल्यू नेशन या व्हिडिओचं उद्या ऑल इंडिया इनॉग्रल 8 तारखेला एप्रिलला JNU कॅम्पसमध्ये आसूच्या संयोजनाच्या माध्यमातून संभाजी भगत आणि डॉक्टर अमोल देवळेकर यांच्या उपस्थितीत दिल्लीत होतं आहे आणि त्याचं पब्लिक लॉन्चिंग दिल्ली प्रेस क्लबला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 9 तारखेला सकाळी 11 वाजता दिल्लीत होतं आहे। गेली अनेक वर्ष आपण आंबेडकरांची जयंती बघतो, त्याच्यातला जल्लोष बघतो, परंतु त्या जल्लोषाला कुठेतरी विधायक वळण मिळावं, त्याच्यातून कुठेतरी बाबासाहेबांचा विचार दिसावा आणि नवीन पिढी जेव्हा या जल्लोषात सामील होते तेव्हा त्याला काहीतरी प्रॉडक्टिव्ह इनपुट ज्याच्यात मिळावं, त्यांच्यावर संस्काराचा एक भाग यावा आणि बाबासाहेबांचा विचार या जल्लोषातून पुढे जावा। या अनुषंगाने गेली अनेक वर्ष आपण पुण्यामध्ये 5 वर्षापासून विधायक भीम जयंती महोत्सव राबवतोय। त्या विधायक भीम जयंती महोत्सवातून 14 तास अभ्यासक्रमासारखा उपक्रम असेल किंवा निबंध स्पर्धा असेल किंवा एकाच वेळेस सर्व विहारातून बुद्धवंदना असेल किंवा सामूहिक पद्धतीने जयंतीच्या मिरवणुकीचं विधायक पद्धतीचं संचलन असेल, असे अनेक उपक्रम आपण राबवतो। आणि यावर्षी या उपक्रमाचं वेगळेपण की देशामध्ये जी अस्वस्थता आहे आणि तरुणांमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठात जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेला वाट करून बाबासाहेबांचा विचार तरुण कुठल्या अँगलने बघतात, त्यांना नेमकं त्याच्याविषयी काय वाटतं, जय भीम म्हणताना त्यांच्या मनामध्ये कुठल्या विचारांचा उद्रेक होतो आणि ते काय म्हणू इच्छितात, या सगळ्या तरुणांच्या सामूहिक स्पंदनाचा एक लसावी मसावी करत या ब्ल्यू नेशन या व्हिडिओच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून कंपाईल करून या देशासमोर आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। ब्ल्यू नेशन हा जो व्हिडिओ येतोय, या व्हिडिओमध्ये जे शब्द आहेत हे शब्द जय भीम या शब्दाचा फक्त अर्थ सांगणार नाहीत, तर देशासमोरचा प्रश्न आहे की नॅशनलिझम म्हणजे नेमकं काय आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा संविधान प्रणालीत जो नॅशनलिझम आहे, जो कदाचित आपण त्याला ब्ल्यू नॅशनलिझम म्हणू शकतो किंवा कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम म्हणू शकतो, तो नॅशनलिझम म्हणजे काय। आणि या देशात राहणं म्हणजे संचलन नाही आहे, तर देशात राहणं म्हणजे एक सहजीवन आहे। ते सहजीवन कशा प्रत्यक्ष आपल्याला अपेक्षित होतं या पद्धतीचं उत्तर आपण या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसऱ्या बाजूला एक डीजेच्या प्रचंड भिंती आपल्याला उभ्या राहिलेल्या दिसतात, त्यातून तरुणाईचा धरलेला ठेका दिसतो। ठीक आहे, त्या ठेकाच्या शब्दांविषयी आपल्याला आक्षेप असेल, परंतु तरुणाईची ऊर्जा त्याच्या माध्यमातून बाहेर येते, म्हणून त्या ऊर्जेला कुठेतरी बायकॉट न करता त्याला एक ह्या व्हिडिओचं DJ रिमिक्स आम्ही लॉन्च करून या तरुणाईच्या जल्लोषाला, त्यांच्या नाच गाण्याला एक विधायक पद्धतीचा अर्थ प्राप्त करून देण्या आणि एक विचार त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। डॉक्टर अमोल देवळेकर यांच्या एक तर या जयंतीच्या निमित्ताने एकदम अभिनव पद्धतीनं जे लेखन केलेलं आहे, त्यांनी गीत लेखन केलेलं आहे, तर आणि त्याला मुंबईमधल्या आणि पुण्यामधल्या तरुण मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं साज चढवला आणि आवाज दिलेला आहे। या अल्बमचा
सुरू असतानाच अनेक लोकांना याचं खूप अप्रूप आहे आणि हा अल्बम आता सगळीकडे पसरतो आहे. हे गाणं जे सगळीकडे पसरत आहे तर या गाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत. याच्या निमित्ताने एक नवा विचार आणि नव्या म्युझिकची पद्धत, नवं संगीत आणि नवा विचार हा यातून जातो आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत. खेळाडूंना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी संचेती मेडिसिन आणि लक्ष्य संस्थेमध्ये करार. हौशी आणि गुणवान खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात आवश्यक ती वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कार्यरत असलेल्या संचेती स्पोर्ट्स मेडिसिन सेंटर यांनी क्रीडा क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था लक्ष यांच्याशी संलग्न होऊन भारतीय क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या कामगिरीच्या विकासासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. संचेती इन्स्टिट्यूट फॉर आर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनचे चेअरमन आणि संचेतीचे प्राध्यापक, इंडियन असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती आणि लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांच्यात हा करार करण्यात आला. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर पराग संचेती आणि विशाल चोरडिया यांनी सांगितलं की संचेती स्पोर्ट्स मेडिसिन सेंटर व लक्ष्य यांच्या सहकार्याने खेळाडूंच्या तंदुरुस्तीची देखभाल आणि दुखापत प्रतिबंधक उपाय याविषयीची काळजी व सेवा देण्याचे काम तज्ज्ञांमार्फत केले जाणार आहे. उभरत्या व गुणवान खेळाडूंना त्यांच्या फिटनेसविषयी येणाऱ्या समस्या आणि खेळताना होणारी दुखापत याविषयीचे मार्गदर्शन आणि आवश्यक ती सेवा पुरवण्याचे काम करण्यात येणार आहे. सेंटरने ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरापासून खेळाडूंना दुखापतीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यामुळे त्यांना व्यावसायिक कारकिर्दीला लवकरच सुरुवात करता येईल. ताकद, सहनशक्ती, लवचिकता, चपळाई, बायोमेकॅनिकल ॲनालिसिस, गेट ॲनालिसिस, खेळताना होणाऱ्या दुखापतींवर आधुनिक उपचार तसेच या क्षेत्रातील अनुभवी डॉक्टर आणि फिजिओ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व काळजी घेण्यात येणार असल्याचं संचेती यांनी सांगितलं. युवक काँग्रेसच्या वतीने संविधान संरक्षण ज्योत यात्रेचे आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या संविधान संरक्षण ज्योत यात्रेला वर्धा येथील सेवाग्रामपासून सुरुवात होणार आहे. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पंजाबमधील आमदार राज ब्रार यांच्या हस्ते ही ज्योत प्रज्वलित करून रॅलीची सुरुवात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विकास लांडगे, माजी नगरसेवक मुख्तार शेख उपस्थित होते. कदम म्हणाले, महात्मा ते आंबेडकर अशी या यात्रेमागील संकल्पना आहे. या यात्रेला महाराष्ट्राचे प्रभारी हिम्मत सिंग, सहप्रभारी हरकिशन पुजाला, ऋत्विक जोशी उपस्थित राहणार आहेत. ही रॅली वर्धा, अमरावती, नागपूर या सर्व जिल्ह्यात भ्रमण करताना राष्ट्रसंत गाडगे महाराज, बिरसा मुंडा आणि तुकडोजी महाराज यांच्या गावातून त्यांना अभिवादन करीत पुढे जाणार आहे. याशिवाय आंबेडकरांनी जेथे दीक्षा घेतली ते ठिकाण आणि देवळी येथील शहीद स्मारक या ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून अभिवादन केले जाणार आहे. या यात्रेदरम्यान 10 मोठ्या सभा आणि अन्य छोट्या कोपरा सभा होणार आहेत. ही यात्रा 4 दिवसात सुमारे 45 ते 50 गावी जाणार असून सुमारे 324 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. या यात्रेत डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ असणार आहेत. पवनार, देवळी, पिंपरी, नाचनगाव, पुलगाव, विर्ला, धामणगाव, वरुड, रोंगे, चांदूर रेल्वे, बलसापुरम ग्राम, बडगेरा, तिवसा, बिष्णूर, तळेगाव आदी, कोंडाली, सावनेर, पाटण, सावंगी, सापरखेडा, कोराडी येथे जाऊन 11 एप्रिल रोजी दुपारी नागपूर येथील दीक्षाभूमीवर पोहोचणार आहे. नागपूर येथील कस्तूरचंद पार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमात ही ज्योत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 125वी जयंती मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जात आहे आणि यामध्ये खास करून काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि काँग्रेस पक्षाचे जे मूल्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मूल्य असं आम्ही मोठ्या अभिमानाने सांगत आहोत. मला असं वाटतं की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी आणि उपाध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी याच जयंती उत्सवाच्या सांगता समारंभाला येत्या 11 एप्रिलला नागपूर येथील दीक्षाभूमीमध्ये येत आहे आणि मोठी एक जाहीर सभा त्या ठिकाणी होणार आहे आणि यातलाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या वतीने सेवाग्राम आश्रम वर्धा इथं महात्माजींचं वास्तव्य बरेच वर्षांपासून होतं ते नागपूर दीक्षाभूमी म्हणजे महात्मा ते आंबेडकर स्वातंत्र्य चळवळीपासूनच्या काळापर्यंत ते आपले घटना लिहीपर्यंत
असं आम्ही एक महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या वतीने संविधान संरक्षण ज्योत यात्रा आम्ही काढत आहोत. 8 एप्रिलला त्याची सुरुवात होणार आहे आणि 11 एप्रिलला त्याचा सांगता आहे. एक ज्योत पेटवली जाईल सेवाग्राम आश्रमाला आणि ही विनोबा भावेंचं आश्रम पावणार असेल किंवा अमरावती येथील अंबादेवीचं एक मंदिर आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ही काही ठिकाणी तिथं वास्तव्य होतं. तदनंतर तुकडोजी महाराज, संत आपले खाडगे महाराज असतील किंवा एक स्वातंत्र्य लढ्यातील आष्टी गाव असेल विदर्भातील, अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन ही यात्रा जवळजवळ 350 किलोमीटरची नागपूर येथे जाणार आहे. दरम्यान यात्रेचं प्रवास असणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये आमच्या कॉर्नर मीटिंग होती आणि एक 10 मोठ्या गावांमध्ये संध्याकाळच्या आमच्या 4 मोठ्या सभा त्या ठिकाणी होणार आहेत. सभांमध्ये कोण मार्गदर्शन करणार आहे आणि मुद्दे JNU असेल का, हैदराबाद युनिव्हर्सिटीचा असेल का, किंवा जे आता श्रीनगरमध्ये होत आहे तो विषय असेल? मुद्दे एकदम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारताची घटना दिली आणि त्या घटनातले जे अधिकार आहेत, जे मूल्य आहेत, त्याच्या बाबतीतला प्रचार तरुण पिढीमध्ये व्हावा, त्याच्या बाबतीतली नव्या पद्धतीने जनजागृती व्हावी या दृष्टीने आम्ही ही संविधान संरक्षण ज्योत यात्रा काढतो. आणि दुसरं म्हणजे की आज जे देशात आणि महाराष्ट्रात एक दुर्दैवानी वातावरण निर्माण झालेले की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेला आज कुठेतरी धक्का लागतोय. म्हणजे ज्या जातीय सलोखा असेल किंवा फ्रीडम ऑफ स्पीच असेल, ह्या कुठेतरी हे फ्रीडम दाबले जात आहेत या भाजप सरकारकडनं आणि ते दाबले जाऊ नये या संविधानाच्या संरक्षणासाठी या देशाचे नागरिक आणि काँग्रेस पक्षाचे युथ काँग्रेसचे कार्यकर्ते खंबीर आहेत. या दृष्टीने सुद्धा ही आमची संविधान संरक्षण ज्योत यात्रा. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुढीपाडव्याच्या परंपरेला सामाजिकतेची जोड देत पाणी वाचवा असा संदेश देऊन मैत्र युवा फाउंडेशनने गुढीपाडवा उत्साहात साजरा केला. मांगल्याचे प्रतीक असणारी गुढी उभारून दिलेला सामाजिक संदेश, पाणी बचतीचा संकल्प करीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असलेली पुस्तक दिंडी, पारंपरिक वेशात सहभागी झालेली तरुणाई आणि पाणी जीवन आहे असे सांगत पाणी बचतीची गुढी घेऊन सामाजिक संदेश देणाऱ्या चिमुकल्या अशा उत्साही वातावरणात सण करू साजरे, माध्यम जरा वेगळे हे ब्रीद जपणाऱ्या तरुणाईने गुढीपाडव्यानिमित्त पुस्तक दिंडी काढली. गुढीपाडव्याच्या परंपरेला सामाजिकतेची जोड देत पाणी वाचवा असा संदेश देऊन मैत्र युवा फाउंडेशनने गुढीपाडवा उत्साहात साजरा केला. मैत्र युवा फाउंडेशनतर्फे गुढी पाणी बचतीची, गुढी परंपरेची, गुढी साहित्याची, गुढी मांगल्याची, गुढी संस्काराची असा संदेश देत पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, श्री द फडणीस, संत साहित्याचे गाडे अभ्यासक रामचंद्र देखणे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर न.म. जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, चारुहास पंडित, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, डॉक्टर राजन नाईक, BMCCचे प्राचार्य चंद्रकांत रावळ, स्वानंद लोमटे, चिंतामणी पटवर्धन, कल्पना वाघ, सुचेता फासे, तेजस्वी सेवेकरी, अश्विनी नायर, फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 10वे वर्ष होते. कोथरूड बालसदन संस्थेतील अनाथ मुलींच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मंगेश तेंडुलकर म्हणाले, गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. या दिवशी नवे संकल्प केले जातात. केवळ सण उत्सवापुरतेच नव्हे तर दररोज चांगले काम करण्याचा संकल्प आपण केला पाहिजेत. चांगले काम केल्यानंतर मिळणारा आनंद अनोखा असतो. जीवन जगताना आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद द्या. मिलिंद जोशी म्हणाले, आयुष्य घडवण्याचा काळ म्हणजे तारुण्य. आजची तरुण पिढी तंत्रज्ञानात गुरफटत चालली आहे. असा समज असताना उत्सवातून सामाजिक उपक्रम राबवताना तरुणाईच पुढाकार घेताना दिसते. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. पुस्तक दिंडीतून दिलेल्या सामाजिक संदेशाच्या माध्यमातून साहित्य आणि समाजातील दरी कमी करता येईल. भूषण गोखले म्हणाले, जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या भारतामध्ये आहे. पुढील 4 वर्षात 2020पर्यंत भारत देश आणखी तरुण होणार आहे. गुढीपाडव्यासारख्या सणांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांची वाढती संख्या ही याची नांदी आहे असे त्यांनी सांगितले.
बाजीराव रस्त्यावरील आचार्य यात्रे सभागृह चौकापासून सुरू झालेल्या दिंडीत अश्वराज बँड, फुलांनी सजवलेली पालखी आणि तरुणाईचा मोठा सहभाग होता. महाराणा प्रताप उद्यानासमोर दिंडीचा समारोप झाला. गुढीपाडव्यानिमित्त संवाद पुणेतर्फे सांस्कृतिक गुढी उभारण्यात आली. आषाढ घनांसम खुली दाद रसिकांची आणि उधळण व्हावी अविरत उन्मेषाची या भावनेतून प्रत्येक कलाकार कलेतून रसिकांचे मनोरंजन करीत असतो. महाराष्ट्राला मोठा साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे. साहित्य आणि संस्कृतीची गुढी उभारून सांस्कृतिक वैभवाची गुढी उभारूया असा संकल्प कला आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी केला. गुढीपाडव्यानिमित्त संवाद पुणेतर्फे कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शहरातील चित्रपट, नाटक, एकपात्री आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन सांस्कृतिक गुढी उभारली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, ॲडव्होकेट योगेश मोकाटे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, प्रसिद्ध संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी, साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, सुनील महाजन, निकिता मोघे, एकपात्री परिषदेचे संतोष चोरडिया, वंदन नगरकर, विनायक धारणे, शिरीष चिटणीस, अभिनेते प्रवीण तरडे, कार्यकारी निर्माते संजय ठुबे, मीना पातरपेकर, सत्यजित दांडेकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत मोकाटे म्हणाले, कलाकारांनी कायम पुण्याचे नाव मोठे केले आहे. सांस्कृतिक गुढीच्या निमित्ताने कलाकारांमध्ये होणारी कलेची देवाणघेवाण ही कलाकार आणि शहराच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी म्हणाले, प्रेक्षागृह हे कोणत्याही कलाकारासाठी दुसरे घरच असते. प्रत्येकजण आपापल्या घरी गुढी उभारतोच, परंतु नाट्यगृहामध्ये गुढी उभारून एक प्रकारे कलाकार आपल्या या पवित्र वास्तूलाच वंदन करीत असतो. शिवराज्याभिषेक दिनही गुढी उभारून साजरा करावा. शालिवाहन शकाचे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण स्वागत करतो. शालिवाहन राजानंतर केवळ छत्रपती शिवाजी महाराज हेच असे राजे होते. त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनही गुढीपाडव्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याचा विजयी दिन म्हणून साजरा केला पाहिजे, असे आवाहन डॉक्टर सदानंद मोरे यांनी यावेळी केले. आणि या वास्तूमध्ये सच्चिव आणि सौंदर्याची जी मूर्ती आहे दुसरी ती नटराजाची आहे, जी आपल्याला आदर्श होत आहे. या सगळ्याची पूजा करून आपण एक निश्चित संकल्प सगळ्यांनी मनात सोडलेला आहे की आपल्या हातून येत्या वर्षात नवनिर्मिती ही भरघोस होऊ दे. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रामध्ये त्याच्या अत्युच्च पातळीला पोहोचू दे. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि नुकतंच आता सुनील महाजन यांनी सांगितलं की मी एक शब्द ते फक्त विसरले, साहित्य परिषदेची माजी कार्याध्यक्ष आणि महामंडळाची माजी अध्यक्ष. या माजीमध्ये काय आनंद असतो ते आता मी देवाणघेवाण व्हायला लागली की ती आता स्वतंत्र झालेली आहे मग पूर्णपणे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याबद्दल कोथरूडमध्ये वास्तव्य करणाऱ्या सगळ्या कलाकारांचं आणि त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या सगळ्या नेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आजचा गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये गुढीपाडव्याला फार महत्त्व आहे. गुढीचा उल्लेख करताना ज्ञानेश्वरांनी विजयाची गुढी असा केलेला आहे. म्हणजे गुढीचा संबंध कुठल्या ना कुठल्या विजयाशी असतो. पहिल्यांदा काळात, आता खूप जुन्या काळात तर लोक म्हणतात की राम वनवासावरून परत आले तेव्हा त्यांनी गुढी उभारली, जुनी गोष्ट झाली. परंतु अलीकडच्या काळात आपण ज्याला आजचा दिवस म्हणतो की आज शालिवाहन शकाची गणती असते. म्हणजे आता नवीन शक लागला 1939 वगैरे जो काय असेल तो. तर ज्या मूळ महाराष्ट्रातल्या राजानं या शकाची सुरुवात केली त्यांनी पहिली गुढी उभारली असं आपण म्हणू शकतो. त्यानं परकीय आक्रमकांना परतवून लावलं आणि त्याची सांकेतिक आठवण म्हणून नवीन वर्ष सुरू केलं. त्याला शालिवाहन शक म्हणतो आणि त्या शकासाठी आपण आज गुढी उभारतो. एक गोष्ट आपल्याला मला मुद्दाम सांगावीशी वाटते की खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दुसरे शककर्ते होते. पहिलं शककर्ता शालिवाहन म्हणून शालिवाहन शक आणि दुसऱ्यांदा स्वतःचं राज्य पराक्रमाने उभारलं शिवाजी महाराजांनी. आणि 1674 जून महिन्यात त्यांनी राज्याभिषेक केला. तर खरी ती दुसरी गुढी. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांनी वर्षातून 2दा गुढ्या उभारल्या पाहिजे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आपण गुढी उभारून साजरा केला पाहिजे. म्हणजे ही पहिला शककर्ता शालिवाहन, दुसरा शककर्ता शिवाजी महाराज अशा पद्धतीने.
तर विजयाशी संबंध आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा प्रत्येक वेळेला आपण कुठे युद्ध करतो, तर त्याचा आपण प्रतिकात्मक अर्थ घ्यायचा. आणि पुष्कळ वेळेला आपली स्पर्धा स्वतःचीच असते. रेकॉर्ड मोडणं आपण असं म्हणतो की नाही, की उदाहरणार्थ सचिनचे विक्रम सचिननीच मोडले. दरवेळेला छापून येतं की पुढचा शतक म्हणजे त्याने त्याचाच विक्रम मोडला. तर मला आणखीनही आज सांगावं वाटतं मला की ते विक्रम मोडणं शब्द योग्य नाही. म्हणजे आपण त्या जुन्या पराक्रमी माणसाचा अधिक्षेप करतो. तर त्यासाठी आपण विक्रम ज्याविषयी एखादा माणूस करतो, नवीन रेकॉर्ड करतो, त्याविषयी आपण असं म्हणूया की त्याने नवी गुढी उभारली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.